नमस्कार. गूळ आणि अद्रकचा भन्नाट अशी रेमेडी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला असं 2 इंच अद्रक घ्यायचं आहे, जे कडक आहे, सॉफ्ट नसणारे फ्रेश अद्रक आपलं कडक जे आहे ते घ्यायचं आहे. गावठी अद्रकचा वापर करायचा आहे या ठिकाणी, कडक असं 2 इंचाचा. त्यानंतर आपल्याला देशीच गूळ घ्यायचा आहे. आपल्याला पिवळा गूळ घ्यायचा नाही, काळा गूळ घ्यायचा आहे. पिवळ्या गुळामध्ये खूप असं केमिकल असतं, त्यामुळे आपल्याला पिवळा गूळ घ्यायचा नाही आहे. अद्रक जे आहे ते आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. यावरचं साल काढून आपल्याला घ्यायचं आहे. साल का काढून घ्यायचं आहे, तर साल हे जे आहे, सालावर अद्रक धुण्यासाठी खूप केमिकल वापरलं जातं, त्यामुळे आपल्याला साल जी आहे ती काढून टाकायची आहे व्यवस्थितरित्या. मी अगोदर धुवून पण घेतलेलं अद्रक. काय करायचं आहे, वरची साल जी आहे ते तुमच्याकडे पिलर असेल तर त्याने काढलं तुम्ही तरी चालेल, नाहीतर मग तुम्ही असं चाकूने सुद्धा व्यवस्थितरित्या हे साल जे आहे ते काढू शकतात व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या आल्याचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे. जो काळा भाग आहे तो पण सगळा काढून घ्यायचा आहे. उरलेली जी ही साल आहे ती आपण टाकून देणार आहोत, ती आपण वापरणार नाही आहोत, कारण ही साल जी आहे ती काहीही उपयोगाची नसते, त्यासाठी आपल्याला फेकून द्यायची आहे. आणि अद्रकचे आहे ते मधला भाग जो आपल्याला भेटणार आहे तो आपण किसून घेणार आहे. किसून का घ्यायचा आहे, तर त्यामधल्या जे दशा आहे त्या बाजूला होतात. ठेचून आपल्याला घ्यायचं नाही. ठेचून जर घेतलं तर अद्रकमधले जे दशा आहे त्या वेगळ्या होत नाही आणि त्या जशाच्या तशा राहतात, म्हणूनसाठी आपल्याला किसून घ्यायचं आहे अद्रक. हा जो कचरा आहे हा आपण टाकून देणार आहोत, त्याचा काहीही वापर करणार नाही आहे आपण. आणि हे जे अद्रक आहे ते आपल्याला छोट्या किसणीवर, जे बटर तुम्ही किसतात किंवा किसणी, अद्रक किसायची किसणी जर तुमच्याकडे असेल तर तिच्यावर तुम्ही किसू शकता. मोठी किसणी असेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही. मोठी तुम्ही किसणीनं खोबऱ्यासारखं किसलं तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. अद्रक किसल्यानंतर काय होतं, यामधला जो आपल्याला जे दशा असतात त्या दशा वेगळ्या निघतात आणि त्या आपण चहामध्ये त्याचा उपयोग करू शकतो. दशा जर त्या अद्रकमध्ये असतील तर ही रेमेडी बनवण्यास थोडासा अडथळा येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला दशा ह्या काढून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता, दशा ज्या आहे त्या बाजूला होतात आणि त्यातला गर जो आहे तो सगळा निघून येत आहे. हा गर जो आहे तो त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि जो तो चौथा राहिलेला आहे, हा ज्या दशा राहिलेल्या ह्या चहामध्ये वापरण्यास आपल्याला कामं येणार आहे. तर काय करायचं आहे, आपलं हे अद्रक जे आहे ते किसून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता केवढा मोठा गर निघालेला आहे. 2 इंच अद्रकचा भरपूर असा गर निघालेला आहे, 2 चमचे. या ठिकाणी पॅन गरम करायचे आहे. पॅनमध्ये देसी घी टाकायचं आहे आपल्याला. देसी घी घरचं बनवलेलं असेल तर खूपच उत्तम, पण देसी घी गाईचं तूप घ्यायचं आहे आपल्याला. गाईचं तूप ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे. गरेदार असतं आणि पिवळं असतं हे गाईचं तूप. हे जर घेतलं तर खूपच उत्तम, किंवा तुमच्याकडे जे काही घरगुती तूप असेल त्याचा तुम्ही वापर केला तरीसुद्धा चालेल. घरगुती तूप नसेल तर विकतचं तूप तुमच्याकडे असेल तर फक्त डालड्याचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला देशी घीचाच वापर करायचा आहे. कढई आपल्याला पेटून घ्यायची आहे. त्या गॅस पेटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रकचा जो किस केलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे कढईमध्ये. ही सगळी प्रोसेस जी आहे आपण मंद आचेवरच करणार आहे. सुरुवातीला थोडासा गॅस मी फास्ट केला कढई गरम होईपर्यंत, पण नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आणि हे जे आलं आहे याचा जो आहे तेल किंवा तूप सुटेपर्यंत आपण याला हे करणार आहोत. सुटेपर्यंत आपण याला मस्त तुपामध्ये तळून घेणार आहोत. असं तुम्ही बघू शकता किती छान आहे. लागू द्यायचं नाही आहे किंवा कडक होऊ द्यायचं नाही आहे. अद्रक जर तुपात तेलात टाकलं तर लगेच कडक होतो किस. त्यासाठी आपल्याला काय करायचं, गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि सतत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीनं त्याला तूप देखील सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. तूप सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो गूळ टाकायचा आहे आपल्याला. ही रेमेडी फक्त 15 दिवस पुरेल एवढीच आपल्याला बनवायची आहे. तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त बनवू शकतात. फक्त अद्रकचं प्रमाण आपल्याला यामध्ये कमी असतं. बाकी तूप आणि गूळचा वापर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतात. व्यवस्थितरित्या असा गुळाचा पाक आपल्याला याच्यात व्यवस्थित करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करत असताना कुठेही लागू नये त्यासाठी आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू जे आहे त्याला हलका होत जातो. हा गुळाचा पाक जो आहे तो हलका होतो आणि हलका झाल्यावर काय होतं, व्यवस्थितरित्या तो पाक जो आहे तो शिजल्या जातो. गूळ आहे, तूप आहे आणि अद्रकचे जे पीस आहे, अद्रक किसलेलं आहे
त्याचं मस्तपैकी मिश्रण तयार होतं आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. त्यासाठी वापर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्यवस्थितरित्या हे अद्रक पाक जो तयार झाला आपल्याकडे, व्यवस्थितरित्या त्याला अद्रक पाक पण बोलू शकतो आपण, आणि तयार जो झालेला आहे तो तुम्ही बघू शकतात. आता हा गूळ हा तुपामध्ये पूर्णतः शिजून गेलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकायचं आहे आपल्याला 1 चमचाभर पाणी टाकल्यानंतर याला मस्तपैकी परत शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून हा पाक कुठेही आपल्याला कच्चा पडता कामा नये. कारण कच्चा जर राहिला तर याची गोळी तयार होणार नाही आणि पाक हा खूप ओला होऊन जाईल आपला. त्यासाठी आपल्याला ओला राहील तो आणि खाताना आपल्याला अडथळा येईल, पण आपल्याला गोळी तयार करूनच खायचा आहे हा पाक. त्यासाठी आपल्याला 15 दिवस ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला फंगस किंवा काही येऊ नये, त्यासाठी आपल्याला हा जो पाक आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता हा पाक जो आहे तो पूर्ण हलका झालेला आहे, शिजला पण आहे आणि घरभर सुगंध याचा दरवळत आहे. इतका फार सुगंध मस्त येत आहे. तुम्ही या ठिकाणी अद्रक किंवा सुंठाची पावडर जरी वापरली तरी देखील चालू शकतं. तुम्हाला अद्रक घ्यायचं नसेल तर तुम्ही अद्रक किंवा सुंठाची पावडर वापरून त्याच्या गोळी बनवू शकतात. आता हा आपल्याला हवाबंद डबा घ्यायचा आहे, त्याला मस्तपैकी तूप लावायचं आहे. सगळ्या डब्याला व्यवस्थित तूप चोळून घ्या तुम्ही. तुमच्याकडे डबा असेल किंवा वाटीतही हे मिश्रण तुम्ही काढून घेतलं तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं डब्याला तूप लावून घेतलेलं आहे मी. आणि ह्या डब्यामध्ये आपल्याला हा जो पाक आहे तो ओतून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. पाक ओतताना गरम असतो, व्यवस्थित काळजी घ्या तुम्ही. आणि हा पाक जो आहे व्यवस्थित ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. आणि पाक हा जो आहे खूप हलका आहे, हलका झालेला आहे, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. यामध्ये सोडा वगैरे असं काही घालायचं नाही आहे. हा जो पाक तयार केलेला आहे याची गोळी नंतर तयार होणार आहे. याच्या गोळ्या छोट्या बनवून आपण याचा वापर करणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कुठपर्यंत पोचला ते सुद्धा सांगा. नवीन जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे नवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. या अशा पाण्यामध्ये तुम्ही टाकून बघा, पाक खूप उत्कृष्ट झालेला आहे. हे जे रेमेडी आहे ही आपल्याला रात्री झोपायच्या वेळेस घ्यायची आहे. सर्दी, खोकला, ॲलर्जी आणि असे बरेच काही ॲलर्जीचे आजार जे असतील तुमचे, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते, झोप जास्त चांगली येते. आणि त्यावरती 1 गोळी घेऊन आपल्याला त्यावरती कोमट दूध प्यायचं आहे. आणि त्यानंतर ॲलर्जी असेल किंवा सर्दी खोकला तुमचा बरा होणार आहे.